महाराष्ट्र के बुल्ढाना जिला की श्री संत गजानन महाराज की पालकी पंढरपुर वारी में शामिल होने के बाद वापस सैगांव की ओर बढ़ रही है। इसी कड़ी में कल मंगलवार इस पावन पालकी का आगमन खामगांव में होने जा रहा है, क्योंकि खामगांव इस पालकी का अंतिम पड़ाव है, इसलिए यहाँ वारकरियों और पालकी के भव्य स्वागत की जोरदार तैयारियां की गई है। इस विशेष अवसर पर श्रद्धालुओं के लिए एक अनोखा और भव्य उपक्रम चलाया जा रहा है। पालकी के स्वागत में इस बार 1,51,111 मोदकों का महाभोग चढ़ाया जाएगा और इसे भक्तों में वितरित किया जाएगा। इस विशाल महाप्रसाद को तैयार करने के लिए पूरे महाराष्ट्र में 51 विशेष केंद्र बनाए गए थे, जहां श्रद्धापूर्वक इन मोदकों का निर्माण किया गया है। अब यह संपूर्ण प्रसाद भक्तों के लिए पूरी तरीके से तैयार है। महिला मंडल की अनोखी पहल खामगांव शहर के आदर्श नगर स्थित श्री गजानन महाराज उपासना परिवार महिला मंडल के नेतृत्व में पिछले 4 वर्षों से यह अनूठा उपक्रम सफलतापूर्वक चलाया जा रहा है। इस पहल ने पूरे राज्य के गजानन भक्तों को अध्यात्म के एक अटूट सूत्र में बांध दिया है। पूरे महाराष्ट्र से जुटाया गया प्रसाद इस महाप्रसाद के लिए अमरावती, अकोट, पुणे, कोल्हापुर, जलगांव, चंद्रपुर, छत्रपति संभाजीनगर समेत पूरे राज्य और स्थानीय जिलों से मोदक संकलित किए गए हैं। इन सभी केंद्रों से प्रसाद को खामगांव के मुख्य केंद्र में इकट्ठा किया गया है, जहां से कल पालकी आगमन पर इसका वितरण किया जाएगा। गजानन महाराज उपासना परिवाराच्या मोदक संकल्पनेत नागपूर, अकोला, अमरावती, अकोट, संभाजीनगर, जामनेर अशा विविध शहरातून आमच्या इथं मोदक संकलित होतात आणि ते सर्व मोदक आम्ही व्यवस्थित सॉर्ट आउट करून जे खराब असतील ते काढून टाकून चांगले सगळे मोदक गजानन भक्तांना पायवारीत गजानन महाराजांच्या पायवारीत जे पालखीसोबत जातात त्या सगळ्यांना आम्ही प्रसाद म्हणून हा मोदकांचा प्रसाद वाटतो। साधारणतः हे 3 वर्षातलं यावर्षी कुठपर्यंत उद्दिष्ट पूर्ण होणार आहे? यावर्षी तर आम्ही 1,11,000 आणि 1,21,000 असंच ठरवलेलं होतं, परंतु सुवर्णाताई चव्हाण यांनी 1,51,000चा संकल्प मनातून काढल्याबरोबर आणि तो पूर्ण होत आहे। 1,51,000 मोदक जवळपास आमचे संकलित झालेलेच आहेत। आम्ही शेगावच्या इतक्या जवळ राहतो आपण, तर आपणही बाबांची सेवा केली पाहिजे। जी पंढरपूर वारी येते शेगाव खामगावला मुक्कामी, तर त्या संकल्पनेतून आम्ही बीसीचा जो ग्रुप आहे आमचा महिला मंडळ, त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपणही सेवा करायची। मग पहिल्या वर्षी आम्ही 51,000चा केला संकल्प, तोही पूर्ण करून घेतला बाबांनी आमचा। दुसऱ्या वर्षी 71चा केला, तोही पूर्ण करून घेतला। तिसऱ्या वर्षी 1,11,000चा होता आमचा संकल्प, तोही पूर्ण झाला। आणि यावर्षी 1,51,111 आहे, तर तोही बाबा पूर्ण करून घेत आहेत। अजूनही आमचे मोदक यायचे आहेत, आता 1.25 लाखाच्या जवळ सॉर्ट आउट झालेले आहेत आणि नागपूरचे वगैरे बाकीचे केंद्राचे अजून संभाजीनगरचे मोदक यायचे आहेत, तर ते 1,51च्या वर आकडा हा जातोच, बाबा करूनच घेतो। इथं गजानन महाराजांची पालखी ज्या दिवशी खामगाव मुक्कामी असते पंढरपूरहून येताना परतीच्या प्रवासात, तर त्यावेळेस काय बाहेर गावून मोदक वाटपाचा कार्यक्रम इथं आम्ही बघितलेला आहे, बाहेर गावून येणारे। तर यांचं संकल्पनाची की आपण इथं जवळ एवढ्या जवळ असून आपल्या शहरात पालखीचे तो आपणच हे महिला मंडळांनी ठरवलं, त्यानुसार ही संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली। कसा याचा आलेख आहे? दरवर्षी 4थं वर्ष आहे याचा आलेख चढताच आहे। पहिल्या वर्षी 51,000 होते, तर त्यापेक्षा जास्त आले। दुसऱ्या वर्षी 71,000चा संकल्प केला होता, तिसऱ्या वर्षी 1,11,000चा संकल्प केला होता आणि चौथ्या वर्षी यावर्षी 1,51,000 केला। तर दरवर्षी आलेख हाच चढताच आहे आणि त्या प्रचंड प्रतिसाद आहे भक्तांचा पूर्ण राज्यभरातून।